आज आपण स्वच्छ भारत मिशन मधील MSBM ॲप फोटो अपलोडिंगसाठी कसं वापरायचं याबाबत शिकणार आहोत। गुगलमधून डाउनलोड करण्यासाठी MSBM सर्च करा। MSBM सर्च केल्यानंतर सुरुवातीलाच अँड्रॉइड ॲप फॉर स्वच्छ भारत मिशन असे येईल। त्याच्यामध्ये डाउनलोड MSBM ॲप विथ एक्सपोर्ट डाटा ऑप्शन याच्यावर क्लिक करून ते डाउनलोड करा। डाउनलोड झाल्यानंतर ते इन्स्टॉल करा। इन्स्टॉल करण्यासाठी फाईल मॅनेजर मध्ये जावं लागेल। फाईल मॅनेजर मधून डाउनलोड या फोल्डर मध्ये ते सेव्ह झालेले असेल। या पद्धतीने ते दिसेल MSBM ॲप 2015-01-16 ते इन्स्टॉल करा। इन्स्टॉल केल्यानंतर स्क्रीनवरती या पद्धतीचा लोगो दिसेल तुम्हाला MSBM ॲप। आता ॲप वापरण्याआधी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक म्हणजे की कॅमेऱ्याची क्वालिटी तुम्हाला कमी करावी लागेल। साइज दिलेले असतात, रिझोल्यूशन त्याला म्हणतात, 13 मेगापिक्सल 8 मेगापिक्सल या पद्धतीने असायला हवी। याच्यानंतर लोकेशन ऑन करा या ठिकाणी या पद्धतीने। याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय, लोकेशनचा मोड जो आहे तो हाय ॲक्युरसी पाहिजे। याच्यामध्ये डिव्हाइस ओनली, बॅटरी सेव्हिंग आणि हाय ॲक्युरसी असतो। त्याच्यामधला हाय ॲक्युरसी हा असायला हवा। याच्यामुळे तुमचं लोकेशन ट्रॅक होण्यास मदत होते। आणि या GPS ऑन केल्याशिवाय आणि लोकेशन ट्रॅक झाल्याशिवाय आपल्याला MSBM ॲप फोटो अपलोडिंगसाठी वापरता येत नाही। अशा पद्धतीने या दोन बाबी केल्यानंतर तुम्ही ॲप वापरण्यासाठी घ्या। ॲप ओपन झाल्यानंतर जिल्हा कक्षाकडून पुरवण्यात आलेला पासवर्ड आणि ID टाका। पासवर्ड आणि ID टाकण्यासाठी पुढील बाबींची गरज आहे। या पद्धतीने ID आणि पासवर्ड मिळाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ID आणि पासवर्ड टाकू शकता। तर या ठिकाणी मी माझा वापरत आहे। तुम्हाला जो देण्यात आलाय तो तुमचा लॉग इन साठी वापरू शकता। अशा पद्धतीने लॉग इन करा। तर यावेळी पहिल्यांदा लॉग इन केल्यानंतर ते विचारतं की तुमचा मास्टर डाटा सर्व्हरवरून डाउनलोड करायचा का, म्हणजे जे नाव आपल्याला अपलोड करायचे आहेत फोटोग्राफ्स ते नाव डाउनलोड होतात। ओके म्हणायचं याला। किमान हे 1-2-3 वेळा ज्या वेळेस तुम्ही लॉग इन कराल त्यावेळेस विचारलं जाईल। स्क्रीनवरती दोन प्रकारचे ऑप्शन येतात, HHS टॉयलेट फोटो आणि युसेज ऑफ टॉयलेट। याच्यामध्ये सुरुवातीला HHS टॉयलेट फोटो याच्यावर क्लिक करायचं। या ठिकाणी पाहाल तुम्ही काही ऑप्शन्स आलेत की याच्यामध्ये तुम्हाला गावाचं नाव सिलेक्ट करायचंय, विलेजचं नाव सिलेक्ट करायचंय, हॅबिटेशन सिलेक्ट करायचंय आणि ज्या व्यक्तीचा फोटो अपलोड करायचा आहे त्याचं नाव सिलेक्ट करायचे। इथं उदाहरण दाखल एक नाव घेतो। अशा पद्धतीनं गाव नाव सिलेक्ट केल्यानंतर टॉयलेट आहे का नाही हे सिलेक्ट करायचं, येस म्हणायचं त्या ठिकाणी। आणि या ठिकाणी बघा लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड हे दोन घटक आलेत। तेच म्हणजे की त्या तुम्ही ज्या ठिकाणी उभा आहात ते लोकेशन म्हणजेच टॉयलेटचं लोकेशन। तर या पद्धतीनं हे ऑप्शन सिलेक्ट करायचंय। या ठिकाणी जर हे आकडे नाही आले लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड हे दोन, लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड नाही आले तर फोटो कॅप्चरचं ऑप्शन तुम्हाला पाहता नाही येणार किंवा ते वापरता नाही येणार। हे आकडे आल्यानंतरच, हे दोन आकडे आल्यानंतरच तुम्हाला फोटो कॅप्चर करता येईल। अशा पद्धतीने फोटो कॅप्चर करा, सिलेक्ट करा। अशा पद्धतीने हा जो उदाहरण दाखल दिलेला आहे गुलाबी फोटो त्याच्याऐवजी तुमच्या टॉयलेटचा फोटो असेल। आणि याच्यानंतर तुम्ही पुन्हा खाली जे ऑप्शन दिलंय तिथे रजिस्टर करा।
तर इन्फॉर्मेशन स्टोर्ड इन ऑफलाईन डेटाबेस हे सुरुवातीला ऑप्शन येईल की ऑफलाईनला सर्व डाटा सेव्ह होतो याच्यामध्ये. तुम्ही बॅकला या आणि बॅकला आल्यानंतर ज्या व्यक्तीचा तुम्ही आता फोटो काढला त्याचे युसेज कंप्लीट करा. म्हणजे तो टॉयलेट वापरतो हे याच्या नोंदी सुद्धा त्याच वेळी करायला लागतात. या पद्धतीनं आपण आता ज्या व्यक्तीचा फोटो अपलोड केलेला आहे त्याचे युसेज. आता या ठिकाणी टॉयलेट फंक्शनल आहे का, तर यस. डिफंक्ट परमनंटली आहे का, तर इथं नो आलं पाहिजे. डिफंक्ट म्हणजे आहे किंवा नाही लिहायचं, तिथं नो लिहायचं कारण ते नवीन असेल. तर क्लीनड आणि मेंटेन आहे का, तर ते यस आहे. आणि वॉटर फॅसिलिटी अवेलेबल आहे का, तर ती सुद्धा यस आहे. अशा पद्धतीने ही सुद्धा माहिती रजिस्टर करायची. आता ही सर्व माहिती ऑफलाईन डेटाबेसमध्ये सेव्ह झालेली आहे. तुम्हाला आता सध्या या प्रोसेसला इंटरनेट नाही लागत. मात्र तुम्हाला हा सर्व डाटा जर अपलोड करायचा असेल इंटरनेटद्वारे तर अपलोड सिंक डाटा किंवा एक्सपोर्ट डाटा या पद्धतीनं तुम्हाला खाली क्लिक करावं लागेल. अजून वरती एक या ठिकाणी बघा दिसते की एक या ठिकाणी रिफ्रेशचं एक बटन आहे म्हणजे ग्रीन आणि ब्ल्यू कलरचं. तर ते सुद्धा क्लिक केलं तरी तुम्हाला अपलोड करता येईल. आता आपण या ठिकाणी क्लिक करून बघूया की एक्सपोर्ट डाटा म्हणूया. तर या पद्धतीनं आपण एका फोटोचे 2 रेकॉर्ड्स येतात. एक म्हणजे फोटो अपलोड केलेलं आणि दुसरं म्हणजे की त्याचे युसेज. अशा पद्धतीनं ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही एकच पद्धत आहे. फक्त एक ऑप्शन इंटरनेटमध्ये आल्यानंतर जास्त करायचं आहे ते म्हणजे एक्सपोर्ट डाटा किंवा रिफ्रेश डाटा. अशा पद्धतीनं तुमचा काही मिनिटामध्येच एक फोटो अपलोड करून होईल. अशा पद्धतीनं दिवसभरात जेवढे तुम्ही फोटो अपलोड केलेत ते सगळे फोटो अपलोड करायचे. त्याशिवाय ते ऑनलाईनला किंवा केंद्र शासनाच्या वेबसाईटला दिसणार नाहीत. याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच्यामध्ये हा जो पार्ट आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे की लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड. याच्यामुळं एक असं होतं की तुमच्या सर्व टॉयलेटचे लोकेशन ट्रॅक होऊन ते वेबसाईटवर नोंदवले जातात आणि त्या लोकेशनमुळं आपल्याला या ॲपचा वापर घर बसल्या किंवा ग्रामपंचायतमध्ये किंवा ऑफिसमध्ये बसून करता येत नाही. लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड हे प्रत्यक्ष टॉयलेटच्या ठिकाणी किंवा जिथं संडास आहे त्या ठिकाणीच तुम्हाला फोटो कॅप्चर करता येतील.